घाटीला बा मी गेलो होतो एक वेळा असं मला सांगितलं होतं एका सवारीला लांब घाटीला जा म्हणजे मला माहिती नव्हती लांब घाटी. गेलो बा तिथं आंघोळी पाणी केलं, जेवण खाऊन केल्यानंतर इकडे आलो. पण तिथं गेल्यावर माणसाला काहीतरी बदल पडते, हा मला अनुभव आहे. बिमारी म्हणा काही म्हणा पण फरक पडते. लांब घाटी मध्य प्रदेशमध्ये. लांब घाटी दोघं नवरा बायको गेलो आम्ही. फिजोऱ्या घेतल्या आपल्या. पूजा अर्चा म्हणजे आंघोळ पाणी केली, पूजा अर्चा केली. मग आपलं शिदोऱ्या सोडल्या, नदीत जाऊन आम्ही जेवण खाऊन केलं. पण सुकून वाटते गेल्यावर, मनाले थोडीशी चेंजिंग होते. गेलो मग त्याच्यानंतर आम्ही 4-5 चक्रा मारले म्हणा, असं काही नाही. तसंही मग कोण्या बाबाजीसोबत हे तो एक माझ्या गावाजवळ गाव आहे ते, तिथला तंतरपाळी एक होता, त्यांनी नेलं होतं एक वेळा. आता ते कंडिशन सांगतो. लाखनवाडीला 40 दिवसाचा दिवा होता आमचा. फक्त येताना 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं. अचलपूर मटरगावचा होता. तर झालं मग चला बा जायचं आहे आपल्याला लाखनवाडीला. तर मी म्हटलं बा याच्यात म्हटलं पेट्रोलही नाही आणि कसं काय काही नाही म्हणे, चलतं म्हणे गाडी तुझ्याने. 50 रुपयाच्या पेट्रोलनं मी लाखनवाडीपासून तर लांबघाटीपर्यंत गेलो. लांबघाटीपर्यंत तिकडचा कार्यक्रम आठवला, रातभर थांबलो. दुसऱ्या दिवशी त्या 50 रुपयात मी लाखनवाडीत आलो वापस. हा मला आखो देखा हाल होता. पहा लोक म्हणतात ना काय आहे काय नाही, कोणी कोणाच्या रूपात, कोणी कोणाच्या याच्यात काहीतरी. 50 रुपयात अचलपूरहून लाखनवाडी, लांबघाटून लाखनवाडीहून अचलपूर. सांगा या रस्त्यानं ज्यावेळेस येतो ना मी गाडी रेसही नाही करत तरी माझी गाडी जास्तच पळते ह्या रोडनं. बरं म्हटलं जेव्हा पण ह्या रोडनं इकडे टर्न मारल्यावर माझी गाडी अशी कशी फास्ट होते एकदम. बंद करून म्हणजे हे करत असतो ना मी एकदम. ॲक्सिडेंट वाढवत नाही ना, म्हणजे असं आणून ठेवतो फक्त बस. आलं तर तो गाडी माझी इथपर्यंत येते. हा मला एक अनुभव आहे. बाबाचं शेवटी बाबाच होते. बाबा काय बाबाच्या सोबत किती वर्ष झाली तुम्ही मग? बाबाचे संग तसे मी समजा आता 30-40 वर्ष तर तसंही राहिलो. ड्युटी झाली का चाललो मग संध्याकाळपर्यंत राहिलो. 5-7, 7-8 वाजता निघालो आपलं, चाललो घरी. चेन नाही पडे. जेव्हा मनात आलं तेव्हा. मा बायकोने हटकावं नाही मला, आजही नाही हटकत. आता निजामपूर कुवारी सवारी होती, ती कुवारा एकदम पोरगा. मला 12 महिन्यात लोकांना इतकं सांगितलं की त्याची हद नाही. तुम्ही बाबाच्या बघता तिथं मस्त सवारी आहे, नसं आहे, तुम्ही तर जायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. झालं सांगायचं. 12 महिने ऐकलं ना. माझ्या मनात तेव्हा आलं पोह्याच्या दिवशी आलं. घरातलं बाहेर, बाहेरचा घरात, घरातलं बाहेर, बाहेरचा घरात. असं बायको म्हणे बापा काय म्हटलं, त्याला जावं लागते. तर त्याला जावं लागते म्हटल्यावर बायको हादरणार नाही का. मग कुठे जावं लागते काय माहिती म्हणे, पण त्याला जावं लागते म्हणे. वापस येईन म्हणे मग तो. हे मग असं करता मग 6-6:30 वाजले. मग मी सायकल घेतली निघालो. मग तिकडे 7 वाजता सवारी आली आणि बसली. काट्या कुट्यातून इकडून तिकडून फिरून आली बा. मग ते कपडे चेंज करतं, तर हार टाकतं, तसं करून मग तो येते मंदिरातून मग ते छत्री फळाखाटी घेतली का मग चालला चौकात. मग चौकात गेल्यावर मग त्याने ते जबान फुटते समजा. आला मंदिरात गेला, मंदिरातून बाहेर आला आणि मग मोठा हे होता एवढा लिकाठायचा फास.
त्या फासावर जाऊन बसला ना. हम्म. अरे पाहिजे रे म्हणे भाऊ, हा पुजारी भाऊ पाहिजे म्हणलं का तो डॉक्टर आला म्हणे, पाहिजे म्हणलं का तो झाडाखाली बसला म्हणे. मग मी तिथून उठलो आणि रोडवर गेलो आणि तिथं बसला होता एक माणूस आणि त्याला आवाज दे म्हणे, अरे तुम्हाला बाबाजी बोलावत होतं बा. मग गेला तू, अबे हा घाला का म्हणे तो, बाय म्हणे थोडी करू बाय म्हणे. परत मी झाडाजवळ आलो, तिथे एक माणूस उभाच होता. अरे बा तुम्हाला बोलावत होतं, पाहिलं का म्हणे थोर राहिला म्हणे. त्याला म्हणे हां तू पाय म्हणे, तो झाडाखाली जाते म्हणे, सडकीवर जाते, सडकीवरून झाडाखाली जाते म्हणे. पाय डॉक्टर म्हणतात म्हणलं का त्याला. मग ज्याला माहिती होतं तुम्हाला डॉक्टर भाऊ तुम्ही तुम्हाला बाबाजी बोलावतात ना. आपल्याला एक्झाम घ्यायची होती ना त्याची. जे फासाजवळ उभा राहिला, काय पाहतं म्हणे, यानं म्हणलं का गादीवर बसू. खपकन गेलो आणि बसलो बा. बसलो मांडीवर मुंडकं ठेवलं, लंबा झाला. त्याची ओळख झाली माली, जसं डॉक्टर भाऊ म्हटलं त्यानं ओळख झाली. तुम्हाला बाबा बाबा कोणत्या नावानं हाक मारे तुम्हाला? डॉक्टर भाऊ. डॉक्टर भाऊ. पदवी दिली मला. डॉक्टर भाऊची. हां डॉक्टर साहेब येतो, जय गुण म्हणतो बा. सकाळी येतो बा. या मग. मला म्हणा ते काम नाही तर उद्या सकाळी पाहू. या म्हटलं भगत येऊन आले तर या